रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरि 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 जय जय रामकृष्ण हरी हरे जय जय रामकृष्ण हरी अक्का जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरे जय जय रामकृष्ण हरी हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे हरे जय जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण 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 हरे 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 जय जय रामकृष्ण जय जय सुंदर ते ध्यान उभे वेठेवरी सुंदर ते ध्यान उभे वरी सुंदर ते ध्यान उभे वेठेवरी सुंदर ते ध्यान उभे वरी करकठावरे ठेवोनिया करकठावरी ठेवोनिया करकठावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे वेठेवरी सुंदर ते ध्यान उभे वरी ते ध्यान उभे वेठेवरी सुंदर ते ध्यान उभे वरी करकठावरे ठेवोनिया करकठावरी ठेवोनिया करकठावरी ठेवोनिया तुळशी हार गळा काशी पेला तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे अंतरायची दान आवडे अंतरायची
चिदान मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित कंठी कौस्तुभ म्हणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची झाड आवडे निरंतर हेची झाड तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कृष्ण हरी जय राम
हरे जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचणी सुख झाले साजणी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम आपुला तो एक देव करुणी घावा फुला तो एक देव करुणी घावा फुला तो एक देव करुणी घावा विना जीवा सुख नो हे विना जीवा सुख नो हे विना जीवा सुख फुला तो एक देव करुणी घावा फुला तो एक देव करुणी घावा फुला तो एक देव करुणी घावा विना जीवा सुख नो हे विना जीवा सुख नो हे विना जीवा सुख नो हे रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदा माई के दुखाची जनती माई के दुखाची जनती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची उत्तमाची फुले घेतली उत्तमाचे फुले घेतली माझे उत्तमाचे फुले घेतली माझे तुका म्हणे का मरणेची सरी तुका म्हणे का मरणेची सरी म्हणे का मरणेची सरी तुका म्हणे का मरणेची सरी उत्तमाची फुले घेतली माझे उत्तमाचे फुले घेतली माझे रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान बार घुमाई दो बार घुमाई बार घुमाई विठो बार बार घुमाई विठो 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 बार घुमाई बार घुमाई विठो बार
ढोबार घुमाई ढोबार घुमाई हाय ढोबार घुमाई 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 आपुले आहेत आपुला तो एक आपुला तो एक देव करोनी घ्याव आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो तेने बिना जीवा सुख नो है तेने बिना जीवा सुख नो है ये रते मालिक ये रते मालिक दुःखाची धरती हे रते मागे तेने विना जीवा सुख नो हे तेरे बिना जीवा सुख सुख नो हे हे रते नाही आधी अंती अवसान नाही आधी नाही
अधिक सुखाचे धन ते हे रथे नाही आदियांती अवसान नाही आधी अंती नाही आधी अंती अवसान नाही आधी अवसान नाही आधी नाही आधी अंती अवसान हे रथे मालिक हे रथे मालिक सुखाचे धन ते हे रथे हे रथे हे रथे फला विठ्ठल 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 चला विठुंडली कवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु चैतन्य महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय आनंद श्रीपाद बाबा की जय आनंद अमदाद बाबा की जय श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय तन की जय हो रिया धला विठ्ठल 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 विठ्ठल
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरी काय दातुम मुनिंद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे त्यांच्या कृपदाने कथेचा विचार, त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू. दोन रंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण सदाचिया. त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू, बाबाजी सद्गुरु दास तू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतानिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं. सद्गुरु तन्नमामि, सद्गुरु तन्नमामि. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठेविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया, करुणा करा दयाळ, करुणा करा
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान गावावरून माणूस आला का बाबा इकडे गरम होते जास्त इकडे गरमच प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी माघ शुद्र तृतीया गणेश जयंती अर्थात गणपती बाप्पाचा बड्डे त्यानिमित्तानं तुम्हा सर्व संतजनांच्या साधूजनांच्या महात्म्यांच्या तसं पाहायला गेलं तर त्यांचा महिमा काय मी वानू पामर म्हणतात ना असं जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग जर पाहिला तर उपदेशपर प्रकरणातील अभंग वास्तविक माझी योग्यता नाही उपदेश करण्याची परंतु संतांच्या आदेशानुसार संतांच्या म्हणण्यानुसार काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे असा जगद्गुरु तुकोबारायांचा देव शोधन प्रकरण देव कुठं आहे देवाचा पत्ता काय देवाची जागा दाखवून देण्याचा नवे नवे तो देव जर प्राप्त करून घेतला नाही तर काय परिणाम होतील आणि प्राप्त जर करून घेतला तर त्याचे देखील काय चांगले परिणाम होतील असा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व 2 चरणाच्या संत मंडळींच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या सुरुवातीला तुकोबारा सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता सांगितलेली आहेत बरेच जणांना वाटतं की 33 कोटी म्हणजे 33 करोड असं नाहीये 33 प्रकारच्या जातीच्या उच्चतम देवता पण त्याच्या पलीकडे असणारा संतांचा भावार्थ त्याच्या पलीकडे असणारा संतांचा लक्षार्थ अभंग वाचता असताना गाथ्याचा अभ्यास करत असताना ज्ञानेश्वरी वाचता असताना एका संतांच्या मुखातून ऐकले मी की एका ओवीतून एका प्रमाणातून एका अभंगातून 3 अर्थ निघू शकतात एक वाच्यार्थ असतो एक भावार्थ असतो आणि एक लक्ष्यार्थ असतो पण मी काय करतो ना मी तर कुणाला उपदेश करायला आलेलो नाहीये थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना की माउंट एव्हरेस्ट चढून आलो आणि मग गावाजवळ असं टेकडे चढायला जरा आता ज्याला समजेल त्याला समजेल विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो तुम्ही हा एक वाच्यार्थ एक भावार्थ आणि एक लक्ष्यार्थ तर मी काय करतो ना की मी जास्तीत जास्त लईत लय माझ्या स्वबळावरती फक्त संतांच्या वाच्यार्थापर्यंत आणि लईच माझ्या पदरी जर पुण्य असेल तर संतांच्या भावार्थापर्यंत पोहोचू शकतो परंतु संतांना त्या अभंगातून संतांना त्या ओवीतून संतांना त्या प्रमाणातून मला सांगायचंय काय संतांच्या आशीर्वादाशिवाय मला माझ्या स्वबळावरती संतांच्या बोलण्याचा लक्षार्थ कळू शकत नाही व्यावहारिक जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर नाण्याला 2 बाजू असतात एक छापा आणि काटा है ना आपण जर एखादं नाणं जर घेतलं त्याला फक्त छापा असून चालेल का दोन्ही बाजू आहेत तशा परमार्थ करत असताना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण भक्ती करत असताना भक्तीची 2 प्रकार एक सगुण भक्ती निर्गुण भक्ती सांगितलेली आहे मी काय केलं जन्माला आल्यापासून आजी असेल आजोबा असतील आई असेल वडील असेल यांच्या सांगण्यानुसार फक्त सगुण भक्तीपुरता मी मर्यादित पण तरी पण म्हणजे
माझी ती योग्यता नाहीये, परंतु माझ्या संतांचं असणारं सामर्थ्य माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये 18 अध्यायात सांगतात. संतांनी दगडाक पाहिलं तरी त्याचा उद्धार होतो, संतांनी झाडाक पाहिलं तरी त्याचा उद्धार होतो. मग मी कोण आहे? मग मी तव चित्त थिला श्री गुरु ऐसा दादूला जो दिठी विन आपुल्या बैसवी पदी. माऊली ज्ञानोबा सांगतात, माझ्या निवृत्तीने झाडाक पाहिलं दगडाक पाहिलं तरी त्यांचं कल्याण होतंय, आणि मी तर त्यांना असणारा शरण आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात जो मज होय. पण त्याच्या पलीकडे माझे नाथबाबा भागवतात सांगतात, जो गुरु चरणे अनन्य शरण ते स्वय होती ब्रह्म संपन्न, गुरु रूपे करिता माझे भजन ब्रह्म समाधान मद भक्ता. उगस नाही म्हटले ऐसेची संचले. माऊलींच्या ज्या काही ओव्या आहेत ना, जर आपण बारकाईने जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास जर केला ना, तर ज्ञानेश्वरीच्या ओवीचं पुढचं उत्तर नाथबाबांनी भागवतात दिलेलं आहे. म्हणून माऊली म्हटली ऐसेची संचले. पण कधी कळेल? जे बुद्धी घे पे तुले. संतांनी जर आपला अंगीकार केला. आता तर जरा माझं उदाहरण द्यायचं जर चाललं, 2016 नोव्हेंबरमध्ये ऐनोय काकींनी आमच्या गावामध्ये वैष्णव मेळावा केला होता. सगळी संत मांदळे आले होते, माझ्या गळ्यात फक्त माळ होती. आणि त्या वैष्णव मेळाव्यामध्ये मला वाटतं संपूर्ण गावामध्ये अनुग्रह मी घेतला. पण याला पण एक ताण आणणारं वाक्य आहे की 2016 साली जो वैष्णव मेळावा झाला ना, तेव्हा माझ्या गावात मी अनुग्रह नाही घेतला. तेव्हा या सगळ्या संतांनी मिळून माझ्या एकट्यावर नजर टाकली, मग माझं कल्याण झालं. वास्तविक माझी योग्यता नव्हती. झालो सन्मुख तो कैसा, कसं झालो माहित नाही. पुण्यपुत्री होतं ना माझ्या, म्हणून तुकोबारा म्हटले पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख तो कैसा. कसं झालो? जर आपण जर पाहिलं ना बारकाईने, आता आपण श्रीमंत मालिकेत जन्म घेतला, श्रीमंत बापाची लेकरं, म्हणून आपल्याला या गोष्टी कळतात. ब्रह्म काय, परमार्थ काय, अध्यात्म काय, मुक्ती काय, अमुक काय तमुक काय. पण अनुग्रह घेण्याच्या अगोदरचा कालखंड, नवे नवे अनुग्रह घेतल्यानंतर सुद्धा आता विवेक चुडामणीचं निरूपण झालं, त्याच्यामध्ये भरपूर सांगितलं साधन चतुष्टय पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, हे ते पाहिजे. पण आपले संत तसे नाही बरं का. नाथबाबा दुसऱ्या अध्यायामध्ये भागवतात सांगतात, ते तर साधन चतुष्टय सायास न पाहती शास्त्र चातुर्य विलास, एक धरिला पुरे विश्वास स्वयं प्रकाश करती ते. तुम्हाला साधन चतुष्टय लागत नाही. मला फोड करून सांगते, मला माहित पण नाही वेदांताचं काय. पण एवढं नक्की माहिती आहे की संतांकडे जात असताना आपल्याला काही लागत नाही. खट नट यावे आणि शुद्ध होऊन जावे. वाल्यकोळ्याचं उदाहरण जर घेतलं ना, वाल्यकोळ्याचं इतिहास सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे संतांना सन्मुख जाण्यासाठी बरेच जण विचार करतात की मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक केलं, माझ्या हातून ते झालं, माझ्या हातून हे नव्हतं व्हायला पाहिजे. पण श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो, अपि चेदसी पापेभ्य सर्वभ्य पापकृत्तमाम सर्व ज्ञानल्पवेनैव वृजनम संतरिष्यसी. अर्जुना, संपूर्ण सृष्टीमध्ये पाप करणाऱ्या लोकांमधील 1 नंबरचा पापी जरी तो असेल ना, पण संत तुला जर भेटले, निश्चित तू त्या मार्गाने तरुण जाशील. अमृतानुभवामध्ये पण भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. मला वाटतं हस्तमाला स्तोत्रामध्ये नाही, आनंदमध्ये ना, तो जैसे जैसे चेष्टवित तैसी तैसी भूते नाचत सर्व ही करविता भगवंत पाप पुण्य असे कोणा. प्रश्न विचारलाय नाथबाबांनी. आणि अजून पण जर मी पाप आणि पुण्य किंबहुना तयाचे काही चिंतेना आपुले ठाई, तुझे पाप पुण्य पाय मीच झालो. पाप आणि पुण्य कथा नाही बरं का. पाप पुण्य भोग कथा हे केवळ भोगी देह अंता, हे जीवा शिवाचे माथा कदा कल्पांती स्पर्शन. हस्तमलक स्तोत्र अर्थ सांगा ओव्यांचा. हा, पाप पुण्य भोग. पाप आणि पुण्य ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, पाप करून कुठं जायला भेटतं, पुण्य करून कुठं जायला भेटतं. पाप पुण्य भोग कथा. पाप आणि पुण्य भोगणं हे फक्त देह भोगतो, पण देहामध्ये असणारं जे वास्तविक जे चैतन्य आहे. मला जर एखाद्याने विचारलं माझं नाव काय, माझं नाव पटकन सांगेल. पण संतांना जर विचारलं किंबहुना त्याच्या पलीकडे
संतांनी जर माझा अंगीकार केला, संतांनी आपला अंगीकार केला, आपणासारखे करीती तात्काळ. संत तात्काळ करतात. संत मला भेटायच्या अगोदर मी माझं नाव सांगेल, पण संत मला भेटले तुकोबारायांना देहूवरून ओतूरला, आमच्या ओतूर गावाला, बाबाजी चैतन्यांच्या. दादांचं मागच्या वर्षी कीर्तन झालं, मोदीविनायकला पण झालं दादांचं कीर्तन. दादांनी सांगितलं, अधिकार नाही मला बोलायचा, विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय देहूवरून ओतूरला आले. तसं पाहायला गेलं तुकोबारांच्या घरी 8 पिढ्यांची पंढरपूरची वारी होती. पण जर बारीक विचार जर केला तर तुकोबारांच्या घरामध्ये 8 पिढ्यांची पंढरपूरची वारी जी होती, तरी पण तुकोबारे जगद्गुरु पदाला एकटेच का पोचले? देहूवरून येताना तुकोबा म्हणत होते, जाताना काय म्हटले? मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, येईल विचारेता, येईल विचारेता, आहे ठाऊकच भाग्य संता, आहे ठाऊकच भाग्य संता, मुरारी नाही मागुता ग, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. उदारी नाही वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. जेव्हा सद्गुरू बाबाजी चैतन्य माझ्या तुकोबारायांना भेटले, त्यावेळेस तुकोबारायांनी घोषणा केली, मी वासुदेव तत्वता. मला सांगायचं असं काय की बाबा उदाहरण देतात की रस्त्यानं जाताना मांजर जरी मेलं तरी आपल्याला कुठं जावं लागतं? काशीला का वाशीला? अर्जुनाने मुडदे पाडले कुरुक्षेत्रावरती. मला ओवीचा अर्थ सांगायचा आहे. ज्या ती तुकोबारा म्हटले मी वासुदेव तत्वता, हे स्वतः पुरतं नाही म्हटले, देवाची बरे, देवाची बरे 2दा म्हटले बरं का. तुकाराम महाराजांना माहित होतं, एकदा लोकांना सांगितलं की ते ऐकणार नाही. माझं पण जेव्हा माझ्या संतांनी मला सांगितलं की तू वासुदेव तत्वता, नाही लगेच पटलं ते, आणि अजून पण पटलेलं नाही, पण चालली गाडी. आपल्या जी ओवी सांगितली, पाप पुण्य भोग कथा, पाप आणि पुण्य हे देहाला आहे, पण अमृतानुभव जर पाहिला तर त्याच्यामध्ये माऊली सांगतात की पाप आणि पुण्य हे देहाला हे जर म्हटलं, पण देहातून जर चेतना, देहातून जर चैतन्य निघून गेलं तर देह तो माती आहे. मग तो बिचारा पाप आणि पुण्य कुणाला आहे? मग त्याचं उत्तर नाथ बाबा हस्तमलक स्तोत्रामध्ये देतात. येथे स्वकल्पना अतिबद्धता, येथे काल्पनिक मुक्तता, निजात्मस्थिती पाहू जाता बद्धता मुक्तता असे कोणा. पाप आणि पुण्याचा विषय सोडून द्या, देहाला सुद्धा पाप पुण्य नाही, आणि आत्मा तर काही करतच नाही. सुख दुःख पिसे आत्म्याशी काही नसे, सर्व खलविदम ब्रह्म तेथे कैसे पाप पुण्य. पाप पुण्याचा जो विषय चाललाय की पाप पुण्य देहाला पण नाही आणि पाप पुण्य आत्म्याला पण नाही. पण तरी पण मी जर अजून घाबरत असेल की माझ्या हातून हे झालं, माझ्या हातून ते झालं, मला असं वाटतं की माझ्या संतांवरती असणार हा कुठंतरी कमी विश्वास आहे. म्हणजे जर पाप पुण्याचा विचार जरी संतांनी माझ्या मस्तकी हात ठेवून खऱ्या स्वरूपाची ओळख, पाप पुण्य ही कल्पना हे सांगून सुद्धा माझ्या डोक्यात जर त्या गोष्टी येत असेल कुठंतरी माझ्या संतांवरती विश्वास कमी म्हणायला हरकत नाही. माझं सांगतो, मी कुणाला माप लावत नाही. बाबा सांगतात आपल्या भिंतीवर आपण लावायचं, दुसऱ्याच्या भिंतीवर नाही लावायला जायचं. म्हणजे पाप पुण्य ही जी कल्पना आहे ही फक्त आपल्या मनाची आहे. नाथ बाबा सांगतात की सुख दुःख भोगासाठी जाणं, सोसावया जन्म मरण, मुख्य एक देह विमान, हेही लक्षण जाणत. तर नाथ बाबा सांगतात सुख आणि दुःख भोगण्यासाठी
आपण म्हणतो देहाभिमान गरजेचा आहे, देहाभिमानामुळे सुख दुःख भोगत असतो. पण नाथबाबा म्हणतात आपण जे सुख आणि दुःख भोगतो त्याला देहाभिमान कारणीभूत ठरतो ना, पण हा देहाभिमानाने सुद्धा ते नाही होत. त्याचं उत्तर देतात की सुख आणि दुःख, मी बद्ध मी मुक्त, हे सगळ्या मनाच्या कल्पना आहे. सच्चिदानंद राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपादावा जर पाहिलं तर वेदवाक्य होतं बरं का. चांगला विचार केला तर वेदवाक्य होतं हे. चांगला विचार, विचार म्हणजेच परमार्थ आहे. दुसरा विचार सोडून परमार्थ काय? विचारच करायचा आहे. एक कल्पना बात करायसाठी दुसरी कल्पना बात करायची. मी तिथपर्यंत पोहोचलेलो नाही, मी बोलणार पण नाही, पण थोडं विषयाला धरून आल्यामुळे थोडंसं सांगतोय की पाप पुण्य भोग करता ही फक्त देहाला आहे, पण त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त असणार आपण आत्मस्वरूप आहे. श्लोकामध्ये सांगितलं होते की अर्जुना किती पापी जरी असला तरी पण तुला जर संत जर भेटले ना, निश्चित तू धरून जाशील. नाथबाबा परत त्याच ओवीला सांगतात मागे, त्या ओवीला अनुषंगाच्या ओवी अर्थ श्लोक सांगितले, त्याचा अर्थ तुम्ही पुढे जाणार आहे की गुरुचरणे अनन्य शरण. मी विचार केला पाहिजे, मी माझ्या श्रीगुरूंविषयी, मी माझ्या संतांच्या समोर किंवा संतांप्रती मी अनन्य शरण आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्ण परमात्मा म्हटला, निरूपण करताना माऊली म्हटलं जो मज होय अनन्य शरण. पण तरी पण एखाद्या वेळेस जर भगवंत जर कोपला तर संत मनवतील, पण संत कोपला तर भगवंत काही करू शकत नाही. मग गुरुचरणी अनन्य शरण, मी विचार केला पाहिजे की मी माझ्या सद्गुरूंच्या चरणाजवळ, मी माझ्या संतांच्या चरणांजवळ अनन्य शरण आहे का? आणि जरी अनन्य शरण नसेल तरी पण गुरु रूपे करिता माझे भजन, ब्रह्म समाधान मदभक्ता. गुरूंमध्ये परमात्मा समजून जरी पूजन केलं पण तेवढं आज होणार नाही. मला वाटतं उपनिषद गंगामध्ये शेवटचा एपिसोड आहे, नाव गिरी हस्तमल स्तोत्र होते. परत अजून महामंडलेश्वर कोणतरी नाव माहित नाही मला ते, हां सर्वेश्वराचार्य आणि पद्मपाद. हस्तमग आद्यगुरु शंकराचार्यांचे प्रमुख 4 शिष्य होते. हे पाहिलं एपिसोड सगळ्यांनी. त्यातले 3 पटाईत होते, पण 4था गिरी होता, त्याला जास्त काही येत नव्हतं. पण त्याची श्रद्धा आणि त्याची सेवा करण्याचं जे युक्ती होती किंवा जी सेवा करायचं आद्यगुरु शंकराचार्यांची, म्हणजे नाथबाबांची जी ओवी सांगितली ते ओवीला सिद्धपणा हस्तमल स्तोत्र गिरीकडे जर गेलं, तोटकाचार्य त्यांच्याकडं, त्यांनी काय केलं, आद्यगुरु शंकराचार्यांची सेवा केली. एकदा पूर्ण बैठक बसली होती, सगळे शिष्य पुढे बसले होते, आद्यगुरु शंकराचार्य पुढे बसले होते माहिती द्यायला किंवा अध्यात्माचं सांगायला. पण गिरी तिकडे आद्यगुरु शंकराचार्यांचे कपडे धुत होता नदीवरती, आणि फक्त कपडे धुता धुता गुरुजी मुझे ज्ञान दो, गुरुजी मुझे ज्ञान दो. इकडून त्यांनी फक्त विचार केला. म्हणजे मला सांगायचं काय की संतांनी आपला समोर बसवून आपल्या कानातून महावाक्य सांगून मग आपला उद्धार होणार आहे का? केवळ याच्यानेच उद्धार होणार आहे का? नाही. नाथबाबा भागवतात सांगतात, ते पहाती जयांकडे त्यांचे उगवे भवसाकडे, परब्रह्म डोळ्या पुढे निज निवाडे उल्हासे. संतांनी पाहिलं नाही एखाद्याकडं तरी पण त्याचा उद्धार होतो. पण कृपा दृष्टी न्याहाळिले, कृपा दृष्टी न्याहाळिले, आपुल्या पदी आपुल्या दृष्टी निहाळले, आपुल्या पदवी बैसविले. बाप रखुमा दिले भक्तादी दिले मरला.
संत आवाज येतो? बरोबर आहे. कृपादृष्टी निहाळले म्हणजे संतांच्या सन्मुख होऊनच आपला उद्धार होईल असं नाही. संतांनी आपल्याकडे पाहिलं किंवा संतांनी विचार जरी केला की या जीवाचं कल्याण करायचं तरी 100% होणार. कुठून कुठून गेलो होतो बाबा? कृपा केली त्यांनी, पाहिलं आपल्याकडे. त्रोटकाचार्य. आज हे असंच होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. विठाला, 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 विठाला. नाही मला विषय अडकून नाही राहणार, मी पुढे जातो त्याच्या की कृपादृष्टी संतांनी आपल्याला पाहिलं तर संत त्यांच्यासारखा करतात म्हणजे काय की संतांनी जर आपल्याकडे पाहिलं, आपण श्रीमंत आहे हो, आपलं पुण्य थोडक्यात मी तर म्हण आपलं प्लस पुण्य म्हणायला हरकत नाही, बोनस पुण्य, बोनस पुण्य म्हणून अशी मालिका भेटली, असा संप्रदाय भेटला आणि त्याच्या पलीकडे असे संत भेटले. संतांना स्तुती केलेली आवडत नाही बरं का. आणि संतांची स्तुती करायची असेल तर मौनाच्या मिठीने स्तुती केली ती मला वाटतं बरी, कारण माझी तर योग्यता नाही संतांची स्तुती करण्याची. संत आपल्या त्यांच्यासारखं करतात म्हणजे काय, संत भगवंत स्वरूप करून सांगतात. तुकोबाऱ्या पहिल्या चरणात तेच सांगतात की आपुला तो एक 33 कोटी, आलो मुद्द्याकडे परत मला वाटते मी 33 कोटी देवी देवता, प्रत्येकाला भजून उपयोग नाही. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, या लागे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे, तरीच वर्म ठाई पडे काही एक. रामदास स्वामी सांगतात की आपला तो एक देव करून घ्या. आपल्याला कोणता देव करून घ्यायचा आहे? आज पाहिलं तर गणपती बाप्पाचा जन्मदिवस, हॅपी बर्थडे. दादांनी मागच्या वर्षी कीर्तनात सांगितलं होतं गणपती बाप्पाची स्टोरी. गणपती बाप्पाचं स्वरूप पण सांगितलं दादांनी. एका ठिकाणी वक्रतुंड महाकाय म्हणतात, एका ठिकाणी लंबोदर पितांबर म्हणतात, रत्नखचित नमेला गणपती माऊली ओंकार प्रधान. अशा पद्धतीने गणपतीचं वेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. प्रत्येक देवाचं वर्णन बघा ना. भगवान विष्णू, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळं, भगवान महाविष्णूचे 9 अवतार होऊन गेले. त्यातला प्रत्येक कोणाला राम रूपात भेटला, कोणाला कृष्ण रूपात भेटला, कोणाला गौतम ऋषी रूपांमध्ये भेटला, कोणाला बटक वामन ना त्याच्या रूपात भेटला. मग जर मी गणपतीची भक्ती करत असेल, मी जर विष्णूची भक्ती करत असेल तरी पण नाही मला साध्य होणार बरं का परमार्थ. नाथबा भागवतात सांगतात, संकष्ट चतुर्दशी, ऋषी पंचमी, विष्णू पंचम बुधाष्टमी, अनेक व्रते करता नेमी तो मी कर्मे नातुडेगा. संकष्ट चतुर्दशी जरी मी केली, ऋषी पंचमी जरी केली, विष्णू पंचमी पण केली, पण तरी पण मी सापडणार नाही. गणपती बाप्पाची आपण भक्ती करतो ना, भक्ती पण फक्त सगुण रूपाची. वास्तविक पाहायला गेलं तर सगळे चकोरच आहेत, पण काही नवीन माणसं पण आलेत, माझ्या आत्या मामन ते पण आलेत. म्हणून गणपती बाप्पाची जरी भक्ती करत असलो तर गणपती बाप्पा वक्रतुंड महाकाय का लंबोदर पित्तंबर तेवढं नाही. गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष जर पाहिलं, ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव प्रत्यक्षम कर्तासी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी, त्वमेव सर्व खलविदम ब्रह्मासी. अथर्व शीर्ष जरी मी म्हणत असेल, आपण म्हणत असू, पण वास्तविक त्या अथर्व शीर्षाचा जर विचार जर केला आणि त्याचं महत्व समजून घ्यायचा विचार केलं, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. काय सांगतोय श्लोक? अथर्व शीर्ष काय सांगते की ज्याची पूजा मी करतोय, पूजा ज्याची करतोय ते तूच आहेस. नाथबाबा भागवतात सांगतात, आपुली आपण भक्ती, आपुली पूजा आपण करावी नाही, आपुली आपण भक्ती करी तसे अनन्य प्रीती, हेच निरूपण वेदांती अद्वैत भक्ती तया नाव. जसं मी सांगत होतो की भक्तीचे 2 प्रकार, सगुण निर्गुण, त्या प्रकारे नाथबाबा भागवतात अजून एका ठिकाणी सांगतात 28व्या अध्यायामध्ये, देव होऊनी देवाची पूजिजे, हे निजात्म सुख गोड खाजे, हे उपासना कांड व्याजे उद्धवासी दीजे श्रीकृष्ण. देवाची भक्ती करायची ना, आधी आपण देव झालं पाहिजे. गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष देखील आपल्याला तेच सांगतं, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. वेदांमध्ये 4 महावाक्य, त्यातलं एक तत्वमसी महावाक्य तुम्हाला मला भेटलं. गणपती बाप्पाची पूजा करत असताना ज्याची पूजा मी करतोय, गणपती बाप्पाच्या आरतीमध्ये ना
घालीन लोटांगण वंदीन चरण. माझ्या तोडक्या मोडक्या बुद्धीने थोडासा विचार करायचा प्रयत्न केला मी त्याच्यावरती. घाली न लोटांगण वंदी न चरण, डोळ्यांनी न पाहीन रूप तुझे, तरी पण प्रेमे अलिंगन, अनंते पूजेन, अनंते पूजेन. गणपती बाप्पाचं स्वरूप सांगतोय. रामायण चौपामध्ये तुलसीदास सांगतात, हरी अनंत, हरी कथा अनंत, हरी अनंत, हरी कथा अनंत, कह ही सुनई सब विधी सब संत. म्हणजे सगळ्या संतांनी सांगितलंय की हरी अनंत आहे. किंवा नाथबाबा हरिपाडा सांगतात ना एक प्रमाणे, आदि मध्यांती अवघा हरी एक, एकच आहे एकच हा. गणपती बाप्पाचं स्वरूप पण तेच, ते कुणाच्या हाताला लागणार नाही. दादांनी मागच्या वर्षी सांगितलंय तत्वमसी म्हणजे काय, ज्याची पूजा मी करतोय ते मी आहे. म्हणजे गणपतीची पूजा जर मी करायला गेलो, किंवा घाली न लोटांगण, लोटांगण पण नाही घालत, घाली न लोटांगण वंदी न चरण, चरण पण वंदन करत नाही, घाली लोटांगण वंदी न चरण, डोळ्यांनी न पाहीन. भगवंत देव पाहायची वस्तू नाही बरं का. देव जर पाहायला गेलं तर देवच होऊन जाणार, कारण देव बघण्याची गोष्ट नाही. ज्याची पूजा, गणपती बाप्पाचा जन्म सांगितला दादांनी मागच्या वेळेस सांगितलं, मी तेच कीर्तन ऐकून आलो, तेच निम्मार्धे निघणार याच्यातून दादांच्या कीर्तनात. गणपती बाप्पाचं स्वरूप तत्वमसी, ज्याची पूजा मी करतोय, मग तिथे येतोय मी, पण मला थोडस विस्तार करायचा त्याचा, म्हणून तिथे आल्यासारखं वाटतं मला. ज्याची पूजा मी करतोय ते मीच आहे. त्वमेव प्रत्यक्षम कर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव सर्व खल्विदम ब्रह्मासि. तुम्हाला, आम्हाला, आपल्या संतांनी त्या ज्ञानाची ओळख करून ते सोनाला आत्याचं मागच्या वर्षी, मागच्या संकष्टीला कीर्तन झालं. त्याच्यामध्ये आत्याने भूचरी, खेचरी, चांचरी, अगोचरी आणि आपल्या 4 गोष्टींच्या नादी नाही लावलं बरं का संतांनी आपल्याला. चराचरामध्ये भगवंत पाहायचा, चराचरामध्ये भगवंत पाहून भक्ती कशी करायची, नाथबाबा उत्तर देतात, भक्ती म्हणजे सर्वभूती, सप्रेम भजन युक्ती, प्राप्ती म्हणजे अपरोक्ष स्थिती, भगवत स्फूर्ती अनिवार्य इज मस्ट. सगळं चराचरामध्ये नामदेवरायांना पण ती भक्ती सापडली आणि नामदेवरायांनी पण तीच भक्ती केली. शेवटी काय म्हटले, ज्या चराचरामध्ये असणाऱ्या भगवंताची ओळख नामदेवरायांना प्राप्त झाली, पण ओवाळणार कसं, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाजले गे, लाजले गे, लाजले गे, लाजले गे, लाजले गे माया गोपाळू, लाजले गे, लाजले गे, लाजले गे माया नामदेवरायांना चराचरामध्ये असणाऱ्या भगवंताची ओळख प्राप्त झाली. ओवाळू गे माय गेले गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज. ओवाळणार कोणाला, ओवाळणार कोणाला, सगळ्या चराचरामध्ये ज्ञानेश्वर मध्ये मी नसे ऐसे करून उठावं असे. आणि नाथबाबा भागवतात सांगतात, मी प्रकटलो ऐसे म्हणता, लाज लागेले या वचनार्था, मज विन ठाव नाही रीता, मी प्रकटलो ऐसे म्हणे कोणा. मी संतांना सन्मुख झालो, संतांनी मला महावाक्य दिलं, संतांनी चराचरामध्ये असणाऱ्या भगवंताची ओळख प्राप्त करून दिली, आणि मग मी जर म्हणत असेल की मी प्रकट झालो, पण मी नाही अशी जागा नाही, म्हणून या अर्जुना मी नसे मज विन ठाव नाही रीता, मी प्रकटलो ऐसे म्हण कोण. संत म्हणतात, नाथबाबा म्हणतात, मी प्रकटलो ऐसे म्हणता, मी प्रकट झालो असं जर का म्हणत असेल ना, संतांनी दिलं वचनाला लाज लागेल बरं का. कारण भगवंत ना अशी जागा नाही, प्रकटणार कोण, वाढवून आपली भक्ती. माझे ज्ञान आधी दिले माझे हाती, देऊन तेथ मायापुरती विकल्प वृत्ती स्पर्शना. संतांनी ज्ञान देताना सगळ्यांना गोष्टी माहिती, या पुढे बसलेले सगळे चकोर आहेत, वेचणार आहेत, मला माहित नाही मी कुणाला काय देऊ शकतो, पण चला संतांनी सांगितले म्हणून. ते डुमरे काकी सांगत असतात, आठवण आली काकींची,
यात्रेमधून ती चावीची गाडी असते ना, चावीची गाडी, तिला चावी देतो आपण आणि चावी काढली का ते डुमकं वाजवत राहतं. तशीच आज गत चाललेली. काय सांगत होतो? कीर्तन नाही, कीर्तन तर विठ्ठल विठ्ठल. हा सोनं लागतं सांगत होतो. सोना त्याच्या कीर्तनातला पॉइंट सांगत होतो. संतांनी भूचरी खेचरी चांचरी अगोचरीच्या नादी लावलं नाही. संतांनी चराचरामध्ये जो परमात्मा नटलेला आहे त्या परमात्म्याची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. गणेश जयंतीला गणपती बाप्पाची जयंती म्हटलेलं आहे आपल्याला, पण तरी पण फक्त गणपती बाप्पाची पूजा करून नाथबाबांनी सांगितलंय संकट चतुर्थी करा, ऋषी पंचमी करा, विष्णू पंचमी करा, कितीही काय उद्योग करा, पण भगवंत प्राप्त होणार नाही. भगवंत का प्राप्त होणार नाही? कारण भगवंत प्राप्तच आहे, त्याला प्राप्त नाही करून घ्यायचंय. आठवलं बाबा काय सांगत होतो? काय सांगत होतो? आठवलं आठवलं. काय होतं कळत नाही आज. वाढवून आपली भक्ती माझे ज्ञान दिले माझ्या हाती, देवोनी तेथ मायापुरती विकल्प वृत्ती स्पर्शना. भगवंत प्राप्तीची भक्ती माझ्या हातून वाढवली आणि ती वाढवत असता असता माझं ज्ञान माझ्या हातात दिलं. कसं दिलं? जेवी गरगरीत वाटोळा करतळी डोलतू करतळी देखीचे आवळा, तैसे सांख्य योग ज्ञान निळा ब्रह्म डोळा तुझं दाविले. जो ब्रह्म डोळा देखो जाय तो सर्वांग देखना होय चराचरी, तो सर्वांग देखना होय. एवढं करून सुद्धा माझी भक्ती झाली, माझ्या हातामध्ये माझं ज्ञान दिलं, पण तरी पण देवून तेथ मायापुरती. ज्ञान जरी दिलं तरी माया राहते बरं का. ज्ञान जरी दिलं पण माया कुठपर्यंत राहते? जोपर्यंत माझा निश्चय होत नाही ना, ती माया थोडी प्रभाव करू शकते. पुढती जरी पाय पण संत कमिटमेंट करतात. देवनी तेथ माया पुढती विकल्प वृत्ती स्पर्शेना. माया जरी टाकली, पुढच्या चरणात येणारच आपल्या, माया जरी भगवंताने टाकली तरी पण माझ्या संतांनी जे दिलेलं आहे ना मला दिलेलं, त्याच्या पुढे माया सुद्धा चालत नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे माया. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. लागे पाया. जी माया आहे ना, माया माया दुसरी तिसरी काय नाही बरं का. एकनाथी भागवतात दुसऱ्या अध्यामध्ये नाथबाबा सांगतात, माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती, जिथे आन उपाय नाही चालती भक्ती सुखे तर ती हरी माया. माया म्हणजे भगवंताची शक्ती आहे. माया म्हणजे थोडक्यात भगवंताची पत्नी. आणि हिला जर हरवायचं असेल ना, हिला कोणत्या पद्धतीने तुम्ही आळा घालायचा प्रयत्न करा, आवरणार नाही. पण एका गोष्टीला ती घाबरते. एखाद्या गोष्टीचा उपयोग करून माया पळवायचा प्रयत्न केला ती पळणार नाही. पण हरी नाम जर भेटलं, हरीची भक्ती जर भेटली, कोणती भक्ती? विठ्ठल 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 विठ्ठल. एक वाक्य बोलायचं होतं मला, पण जाऊ दे. बोल ना. बोला बोला. नाही नको. भगवंताची जी माया आहे तिला जर कोणत्या एखाद्या युक्तीने जर हरवायचा प्रयत्न केला कुठं पळत नाही. पण भगवंताची भक्ती, हरीची भक्ती जर भेटली,
ती माया पळत नाही बरं का, माया तिथल्या तिथे विरून जाते. अशी आहे भगवंताची माया. मी कुठून कुठं गेलो मला तेच कळत नाही बाबा. आज काय सांगत होतो असं. संकष्टी चतुर्थी जरी केली आता होणार, कालाच होणार आहे. एकच टाळी झाली चंद्रभागा वाळवंटी, टाळे झाले चंद्रभागे वाळवंटे, एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञान राज गोपाला शिलाया वाटे, राज गोपाला शिलाया वाटे, देव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंगा, नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंगा, हे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंगा, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. आज सगळा माझ्याकडून कालाच होणार आहे, मला पक्की खात्री. कारण काय होतं ना, नाही बोलत पुढचंच बोलतो डायरेक्ट. बोला. नाही नको. संकष्टी जरी केली, काही किती व्रत उपासना, किती व्रत वैकल्य जरी केली तरी भगवान परमात्मा सापडू शकत नाही. वास्तविक ज्या गणपती बाप्पा जयंती आहे, गणपती बाप्पाला राखणदार करण्यासाठी बनवला. तो कधी कुबेराचा गर्भारण करण्यासाठी गेला, तो कधी व्यास ऋषींचं महाभारत लिहायला गेला. म्हणजे प्रत्येकाला जैसा जयाचा भावार्थ तैसा पूर्वी मनोरथ पडिया पंचम पुरुषार्थ, तो श्री हरी वैकुंठ नांदत असे. तुकोबरायांनी किती पुरुषार्थ केले? 4 चौथा पुरुष धर्मार्थ काम मोक्ष 5 केलं ना. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 5वा पुरुषार्थ पण तुकोबरायांनी केला. 5वा पुरुषार्थ कोणता? तैसे जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचे ही काम सरे जेथे. मुक्तीच्या वरती असणारे भक्ती तुकोबरायांनी केली म्हणून धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ. तुकोबरायांसारखा पुरुषार्थ, तुकोबरायांसारखी भक्ती, तुकोबरायांसारखं सगळं आजही भेटू शकतं. परंतु तो जो देव आहे वेगळ्या रूपात, अनंत रूपे अनंत वेश देखील मिळते असे हे खूप पुढचं प्रमाण आहे. परंतु गणपतीच्या रूपात मला दिसतोय, देवीच्या रूपात मला दिसतोय, त्याच्या रूपात मला दिसतोय, कृष्णाच्या रूपात दिसतोय. पण जेवढं काय डोळ्यांना दिसतोय देव, तो देव नाही. कारण देव बघण्याची गोष्ट नाही, तर देव फक्त अनुभवाची गोष्ट आहे. तो देव कोणता देव? मनोने देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, नाहीतरी सत्संग धरावा, तेव्हा कळे देव ओळखावा एक. तेची ज्ञान तेची सार्थक, एर अवघाची निरर्थक, पोट विद्या दासबोधमध्ये रामदास स्वामी सांगतात. देव ओळखावा एक. पण ते एका देवाच्या मागे मला नाही वाटत मी लागलोय, किंबहुना लागलो होतो नाही. जेव्हा जेव्हा उपजली माझी भक्ती तेव्हाच झाली माझी प्राप्ती. हे वारंवार उद्धवा प्रती सांगे स्वये सांगे श्रीमुखे श्रीकृष्ण. उलट पालट होणार आहे भाषांतर, म्हणजे पाठांतर एवढं शुद्ध नाही माझं. परंतु जेव्हा भगवंत देव मला पाहिजे हा विचार जेव्हा मनात आला ना, देव मला भेटावा. आज जर गणपती बाप्पा पुढे जर गेलं तर मला हे भेटू दे, मला ते भेटू दे, हेच माझं चाललंय फक्त. परंतु मला प्रत्यक्ष देव भेटावा हे जेव्हा डोक्यात येईल ना, जेव्हा उपजली माझी भक्ती, जेव्हा मला देव भेटावा हे विचार मनात आला ना, तेव्हाच झाली माझी प्राप्ती. आणि वारंवार उद्धवाप्रती पूर्ण एकनाथी भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये, 11वा स्कंद ना नाथबाबांनी निवडलेला, त्या 11व्या स्कंदामध्ये वारंवार सांगितलंय. पण तो देव जर करून घेतला नाही, कोणता देव? निर्गुण निराकार. देवाचं स्वरूप एकच आहे बरं का. नाथबाबा सांगतात, हंस कृष्ण जनार्दन स्वरूप एक, नाम भिन्न, तेने घालून बोधांजन, जुना ठेवा जाण दाखविला. आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणजे काय? मीच स्वतः भगवंत स्वरूप आहे आणि या जगामध्ये मी एकटा भगवंत स्वरूप नसून ह्या जगामध्ये माझ्या सहित
जगी विस्तारलो माझा मेघ जगी विस्तारलो माझा मेघ जगी विस्तारलो सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो माझे नाव ब्रह्मपुरी आलो सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारलो माझा बीज जगी विस्तारलो माझा बीज जगी विस्तारलो माझा बीज जगी विस्तारलो सोम माझे नाव ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी आलो जगी जगी विस्तारलो माझा मीच मीच. सहम माझे नाव ब्रह्मपुरीने आलो. मी स्वतः भगवंत स्वरूप आहे आणि माझ्या सहित या जगामध्ये सगळं काही भगवंत स्वरूप आहे. अशा देवाची प्राप्ती करून आपण घ्या. तुकोबरा उपदेश करतात, मी करत नाही बरं का. उपदेश करण्याची माझी अवकातच नाही, उपदेश करण्याची अवकात नाही. पण देव करून घ्यायचं म्हणजे काय करायचं की या जगामध्ये फक्त आणि फक्त मीच नटलेलो आहे. या जगामध्ये देव नाही अशी जागा नाही. अशा निर्गुण निराकार जरी हंस दिसत असला, जरी कृष्ण दिसत असला, जरी राम दिसत असला, पण तरी नाम हंस कृष्ण जनार्दन स्वरूप एक, नाम भिन्न, स्वरूप एकच आहे. आणि अशा एकच स्वरूप असणाऱ्या जगामध्ये दोन स्वरूप नाहीत बरं का. हे जग, ही सृष्टी, हे सगळे एका स्वरूपाखाली एक स्वरूप चैतन्याने नटलेले आहे. आणि अशा एक स्वरूपाकार चैतन्याची ओळख प्राप्त करून घेतली तर ठीक, जर नाही करून घेतलं तर सुख प्राप्त होणार नाही. अभंगाच्या पहिल्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 देणे विना जीवा तू कोण आहे देणे विना जीवा तू कोण आहे हे रंगी मायेक दुःखाची जनती हे रंगी मायेक दुःखाची जनती देणे विना जीवा सुख आहे देणे विना जीवा सुख आहे हे रंगी मायेक दुःखाचे जनते हे रंगी मायेक दुःखाचे जनते अशा सर्व व्यापक असणाऱ्या चैतन्याची, सर्व व्यापक असणाऱ्या देवाची ओळख प्राप्त करून घेतली तरच सुख आहे. ज्ञानेश्वरमध्ये उभी सगळ्यांची पाठ आहे, किंबहुना सोय जीवात्म्याची येल आहे. हे सुखाची व्याख्या सांगितलेली बरं का. उमा कहू अनुभव अपना सत हरी भजन जगत सब सपना. रामायण चौपामध्ये तुलसीदास सांगतात, उमा कहू, पार्वती माता बरं का, शंकर भगवंताला हंबस राहिले.
क्षीरसमुद्राच्या परिसर प्रकरण माहिती आहे. पण भगवान शंकराने पार्वती मातेला जेव्हा प्रसाद दिला, एकाच देवाची ओळख प्राप्त करून घेतली, तेव्हा उमा कहू अनुभव अपना सत हरी भजन जगत सब सपना. या मिथ्या जगताच्या मागे जर गेलो तर 100% दुःख आहे. संत मीराबाई सांगतात, पंथ निहारू डगर भवारू उभी मार्ग होय, मीरा के प्रभु कबरी मिलोगे तुम मिले तो सुख होय. पंथ बघितले, वेगवेगळे मार्ग, वेगवेगळे जातपंथ म्हणतो ना, ते बघितलं, वेगवेगळे मार्ग बघितले, समाधान भेटत नव्हतं. मीरा के प्रभु कबरी मिलोगे तुम मिले तो सुख होय. भगवंत भेटत नाही तोपर्यंत सुख भेट नाही. पुढे एकदा भगवंत भेटले, मला वाटते रोहिदास बाबा ना मीराबाईंचे मीरा के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनाशी रे. असा अविनाशी परमात्मा सहज भेटला. सहज का भेटला? मीराबाईंना जोपर्यंत संतांना त्यांच्या श्री गुरुना रोहिदास बाबांना शरण गेल्या नव्हत्या तोपर्यंत मीरा के प्रभु कबरी मिलोगे तुम मिले तो सुख होय. आणि जेव्हा संतांची कृपा झाली, संतांचं सामर्थ्य आहे बरं का, मीरा के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनाशी. असा अविनाशी परमात्मा याला प्राप्त करून घेतलं तर सुख आहे, आणि जर नाही प्राप्त करून घेतलं किंबहुना सोय ती पाठच आहे. आणि ती स्थिती जर होत नसेल, ती स्थिती होऊन जर सुख भेटत नसेल, पुढे सांगतात ऐसी जे अवस्था न जोडता पार्था जे जिजे तेची सर्वता दुःख जाण. नाथबाबा सांगतात, ज्या सुखाची होता भेटी निशेष मावळे दुःख कोटी, या नाव सत्य सुख सृष्टी इतर चावटी त्या मिथ्या. चावट्या म्हटले, चावट्या बरं का. मला सुख भेटलं, मला हे भेटलं, मला ते भेटलं, अमुक झालं तमुक झालं, नाथबाबा त्या चावट्या बंद करा. मी नाही म्हणत बरं का, माझी योग्यता नाही. संतांनी जे सांगितलंय, संतांनी जे ग्रंथांमध्ये सांगितलं, ते कुठेतरी संतांच्या आशीर्वादाने मला थोडंसं संतांनी समजून दिलं, त्या मार्गावर बोलण्याचा प्रयत्न करतोय की ज्या सुखाची होता भेटी जर देव आपलासा करून घेतला तर सुख आहे, आणि देव जर आपलासा करून घेतला. आणि या जगामध्ये मला वाटतं विवेक चुडामणीमध्ये 2 नंबरचा श्लोक आहे, कुठे गेला ऋषी, श्लोक आहे ना, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्ये तेवं रूप विनिश्चयः सोयम नित्य नित्य वस्तु विवेकः समुदायतः. ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. उमा कहू अनुभव अपना सत हरी भजन जगत सब. जगामध्ये हरीचं भजन, हरीची भक्ती, जो एक देव करून घ्यायला सांगितलं तुकोबरायांनी, त्या देवाची भक्ती तीच जगामध्ये किंवा सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये सत्य शाश्वत वस्तू आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगदा करू. जगामध्ये ब्रह्म फक्त सत्य. जगामध्ये ब्रह्म सत्य म्हणजे काय? जगामध्ये उघड्या डोळ्यांनी जे जे बघतोय, जे जे देखसी साकार, ते ती जाण नश्वर, तेची विकीचा निर्धार करावा संपूर्ण सत्यत्व. नाथबाबा भागवतात सांगतात, जे डोळ्यांना दिसतंय सगळं मिथ्या आहे. आणि याच्या पलीकडे पण जाऊ दे, नाही बोलायचं मला ते. जे डोळ्यांना दिसतंय ब्रह्म सत्यम जगद मिथ्ये तेवं रूप विनिश्चयः सोयम नित्य नित्य वस्तु विवेकः समुदायतः. ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. आणि ब्रह्म सत्य जगत मिथ्या याचा जी नित्य आणि अनित्य वस्तूंमधून करून घेणारी जी विवेक रूपी निवड आहे, तिला आद्यगुरु शंकराचार्य परमात्मा म्हणतात, तिला आद्यगुरु शंकराचार्य किंवा तुकोबराय म्हणतात. आपुला तो एक त्या देवाचं स्वरूप सांगितले. जगामध्ये फक्त आणि फक्त हरीचं नाम आणि हरीची भक्ती सत्य स्वरूपात. उमा कहू अनुभव आपणा सत हरी भजन जगत सब सपना. अशी जी माया आहे ना, कबीर बाबा सांगतात, माया महाठगनी, माया महाठगनी हम जानी. मीराबाई सांगतात, सॉरी, माया महाठगनी हम जानी तिरगुन फासी लिए कर डोले और बोले मधुरी बानी. माया महाठगनी म्हणतात ना, माया बडी डाकीन काट केल्याचे काही नाथ बाबा, कबीर बाबांचं पण असं
मीराबाई सांगतात, माया महा ठगनी हम जाने. संत जेव्हा मीराबाईंना भेटले, माया महा ठगनी हम जाने. त्रिगुण फासी लिये करडवले. त्रिगुण, सत्वगुण, रजगुण, तमगुण, ह्या त्रिगुणांचा फास. आणि सद्गुरूंचं आपलं स्वरूप त्रिगुणातीत आहे बरं का. माया काय करते, मायाकडे 3 शक्ती आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. सत्व रजस्तमगुण हा प्रकृती संभवा निबंधंती महान भाव देहन देहनमय वय. सत्व, रज आणि तम. माया काय करते, सत्व, रज, तम ह्या 3 गुणांचं हत्यार, त्या 3 गुणांचा जो फंदा आहे, फासा, तो आपल्या गळ्यात टाकते. आणि मग हे सत्वगुण, रजगुण, तमगुण हे काय करतात की जो अविनाशी परमात्मा, अविनाशीचा आत्मा जो पंचमहाभूतांमध्ये राहतोय, याला बाधा करतात. माया काय करते, या त्रिगुणांचा फासा गळ्यात टाकून वरवर गोड बोलते, वरवर गोड बोलते. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, मला माहीत नाही नक्की कोणत्या ग्रंथातलं आहे, पण मला वाटतं 8वीला शाळेत संस्कृत असताना सांगितलं होतं की सततम सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादीना अप्रियस्य चपतस्य वक्ताचः श्रोताचः दुर्लभः. वरवर गोड बोलणारे, वरवर मार्ग दाखवणारे लय भेटतील हो, पण रागवून बोलणारे, शिवी देऊन बोलणारे, पण आपल्या ते जे वरवर गोड बोलतात, जे वारंवार आपली खातिरदारी करतात, विचारपूस करतात, ते कपटी लोक आहेत. माहीत नाही श्लोक कुठालचा मला, पण नक्कीच ग्रंथांमधला आहे, ग्रंथ सोडून श्लोक नाही आहे. पण कठोर वक्ता असतो बोलणारा, कठोर. कन्या भाकरीच्या खाणे आमचे उद्धट बोलणे. त्याच्यामध्ये राष्ट्रसंत चिदानंद श्री पदवा बसले, संत तुकोबाराय होते. गोड गोड बोलणारे, वरवर आपला मार्ग दाखवणारे खूप येतो, आणि वरवर गोड बोलणारे हेच मायाचं स्वरूप सांगितलेलं आहे. त्रिगुण फासी लिये करडोले बोले मधुरी बाणी. जगामध्ये ब्रह्मसत्य आणि फक्त माया आहे. त्याला तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगते, ए रती माईके दुःखाची. आणि माया काय करते, माया ही केवळ आणि केवळ दुःखाला जन्म देणार. उदाहरण जर द्यायचं झालं, आपल्या घरामध्ये जर काय झालं, एखादा अंतिम संस्कार असेल, हे असेल ते असेल, मला जर कोणी बोललं तर मला राग येतो, मला रडायला येतं, मला वाईट वाटतं. ही माया काय करते, दुःखाचे. माया सुख कधी देऊ शकत नाही बरं का. कबीर बाबा सांगतात, दुःख में सुमिरण सब करे सुख में करे ना कोय, जो सुख में सुमिरण करे दुःख काय का होय. पण सुखाचं व्याख्या आणि सुखाचा मार्ग भेटण्यासाठी खरं शाश्वत सुख कुठे भेटेल, आणि खऱ्या शाश्वत सुखाने परिणाम काय होतो, तर ज्या सुखाची होता भेटी. कोणतं सुख, मी वासुदेव स्वरूप आहे, मी ब्रह्म स्वरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे. नवे नवे ज्या मूर्तीची पूजा मी करतोय, ती मूर्तीच मी आहे. नवे नवे या जगामध्ये जेवढं काय माझ्या डोळ्यांना दिसतंय ते सर्व मीच आहे. हे जेव्हा मला अनुभवायला येईल, हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा त्यालाच खरं सुख म्हटलेलं आहे. त्याला किंबहुना असं म्हणतात, किंवा त्या सुखाची जर भेट झाली तर जगामध्ये दुःख भेटणार नाही. आणि अशा एरती माईका दुःखाची जनती. कशी जरी पाहिली ना, कशी जरी पाहिली ना, मायाला जर उलट बघा तुम्ही, सरळ बघा, कसं बघा, ती कुठून गेलं तर दुःखाचंच आपलं जन्म घालते. एरती माईकी दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. जगामध्ये ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या. काहीतरी गोंधळ होते आज बाबा. असो, जगामध्ये ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या, जग खोटं आणि ब्रह्मसत्य. पण तसं जर पाहायला गेलं की जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य हे वाक्य सुद्धा कोणासाठी, जर जास्तच पुढे जाऊन जर बघितलं तर जगत पण आहेच नाही, आणि माया पण. खूप पुढचा विषय मी पोहोचलो नाही तिथपर्यंत. असो, जोपर्यंत खऱ्या देवाची ओळख प्राप्त होत नाही तोपर्यंत आपला सुख भेटणार नाही. आणि त्या देवाची ओळख प्राप्त न करता आपण जर इतर भानगडीत जर पडलो तर 100% मायाच्या कचाट्यात सापडल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, ईरचे माहे दुःखाची जनती, ईरचे माहे दुःखाची जनती, ईरचे माहे दुःखाची जनती, ईरचे माये दुःखाचे जनती, ईरचे माये दुःखाची जनती.
दुःखाची जनाती हे रती मायेक दुःखाची जनाती हे रती मायेक दुःखाची जनाती नाहे आदयाते अवसान नाहे आदयाते अवसान तेरचे मायेक दुःखाची जनाती तेरचे मायेक दुःखाची जनाती नाय आदयांते अवसान नाय आदयांते अवसान निरते मायेक दुःखाचे जनाते निरते मायेक दुःखाचे जनाते दुःखाचे दुःखाचे नाही आधी आधी अवसान नाही आधी आधी अवसान नाही आधी आधी अवसान ये रती माईच्या दुःखाचे जनाते नाही आधी आधी अवसान नाही आधी आधी अवसान नाही आधी आधी अवसान हे रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. तर मायेला जर बळी पडायचं नसेल ना, मायेला जर बळी पडायचं नसेल ना, पहिल्या चरणातून जर आलं तर चरणातूनच आपल्या अभंगातून उत्तर भेटत चालेल नक्की काय केलं पाहिजे. पण तरी पण जसं मी कीर्तनाच्या सुरुवातीला म्हटलो, संतांचा एक वाच्यार्थ भावार्थ आणि लक्षार्थ आहे. भगवंताचा मार्ग, भगवंत म्हणजे काय, माया म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, सुख म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, याचा विचार करणारी बुद्धी सुद्धा एकदम दुर्लभ आहे बरं का. तैसे ईश्वर वाचून काही जी अनिकला आणि नाही ती एकच बुद्धी पाहिजे अर्जुना जगी. खूप विरळी बुद्धी ही. पण संतांच्या संगतीत जर राहिलं, आजूबाजूला जरी राहिलं, अनंत भक्तराशी तरले देवानं ज्ञानदेवा घरची जास्त सायास करायची गरज नाही बरं का. परमार्थामध्ये ना थोडक्यात काय माहिती का, शेती करायची वडिलांनी, मुलाचं नाव आपाप लागणार आहे. परमार्थात जास्त अट्टास करायची गरज नाही. परमार्थात विश्वास आणि संतांच्या आजूबाजूला जर राहिलं ना तरी कल्याण होऊन जाते. संत संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान अनिक नाही साधन सत्य जाण उद्धवा. संत संगतीची व्याख्या जर केली ना तर मला वाटतं आपण ती यथार्थ गीता पुस्तक मागवलं ना स्वामींचं, त्याच्यामध्ये सत्संगाची व्याख्या आहे की तत्वदर्शी अनुभवसिद्ध संतांच्या सन्मुख बसून त्यांच्या मुखातून निघणारी वेदवाक्य, त्यांच्या मुखातून निघणारा आत्मनुद्दीपर अनुभवपर जे आपण शब्द ऐकतो, जे चिंतन ऐकतो, तो एक सत्संग झाला. पण या सत्संगाला बाह्य सत्संग म्हटलेला आहे. पण खरा सत्संग इथं खरं बाबा गावच्या माणसांची आठवण होते की नाही एवढा सत्संग गावाला. परंतु संतांच्या आजूबाजूला राहून मगच सत्संग होईल असं नाही बरं का. संतांनी दिलेल्या वचनावर जर चाललो, संतांनी दिलेल्या वचनावरती जर दिन रात्र सतत त्या विचारात जो साधक राहिलेला आहे ना त्याला खरं सत्संग म्हणजे थोडक्यात काय, संतांच्या विचारांवरती चालणं हा खरा सत्संग चाललाय.
गावाला सगळे वाट बघतात हो सत्संगाची, पण संतांचं सामर्थ्य आहे बरं का. खरा सत्संग काय असतो ना, इथून संत गावच्या लोकांना सांगतात आणि ते बिचारे सगळे बरोबर त्या झाडाला चिटकून राहिलेले आहेत. हे माझ्या संतांचं सामर्थ्य आहे. संतांच्या सोबत राहिलो. बाबा एक बोलायचंय, मालिका मंदिरामध्ये रोज ज्ञानेश्वरी चालते, चुडामणी चालतो. मी रोज मंदिरात जातोय, रोज मी तास दीड तास श्रवण करतोय महात्म्यांच्या मुखातून. पण त्या दीड तासात मी जरी 300 किती दिवस ग्रंथ निरूपण चाललंय, प्रत्येक दिवस मी जातोय, पण जाऊन मी तिथून वेचतोय काय, हे खूप महत्वाचं आहे. भाग्यवंत घेते वेचून या मोल. म्हणजे मला सांगायचंय काय की 2 भूमिका मांडायच्या, पण काही गोष्टी नाही बोलणार मी ते. संतांच्या सोबत राहिलो, पण खरं बाबा एक वाक्य अभिमानाने सांगावंसं वाटतं की गावची जी मंडळी आहेत ना काकी, ती खरी भाग्यवान आहेत. संतांच्या सोबत न राहता संतांनी दिलेल्या वचनांवरती ती मंडळी पावलोपावल देऊन चाललेली आहे. आणि दुसरी गोष्ट, अतिपरिचयाचा वेदना कधीच या अनुषंगाने कधीच होणार नाही. मला तर नको त्या विषयात हात घालायचा नाही. संतांसोबत मी किती राहतो याला महत्व नाहीये, पण संतांसोबत राहून मी त्यांच्याकडून काय वेचतो हे महत्वाचं आहे. नाहीतर बरोबर किती दिवस मी 365 दिवस जरी संतांसोबत राहिलो, पण जे घ्यायचं मी ते घेत नसेल तर उपयोग होणार नाही. उपयोग होणार नाही. संत चालतात कसे, संत बोलतात कसे, या संतांच्या सोबत राहून, संतांच्या विचारावरती चालत राहून जेव्हा मी ती गोष्टीचा अट्टास करेन, तेव्हा त्या गोष्टीचे ध्यासन करेन. संतांचं स्वरूप नाथबाबांनी सांगितलं, संत केवळ कृपेचे दीप, संत ते माझे निज स्वरूप, या लागी सत्संगी पिटे बाप होती निष्पाप साधक. मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, संत चालते बोलते ब्रह्म जान, तयांसी रिघारिया शरण जन्म मरण बाधेना. संत आनंदाचे मूळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत रामदास स्वामी सांगतात. संतांचं वर्णन केलेलं आहे, पण तरी पण संतांच्या सोबत राहून मला जर संत कळत नसेल तर माझ्या एवढा दुर्भाग्यी माणूस कोणी नाही. संत होऊनी संतासी पहावे, आणि माझ्या संतांनी दृष्टी मला दिलेली बरं का. आपण जर विचार जर केला ना बाबा, विचार जर केला ना, आपण समाजामध्ये जर गेलो, माझ्या संतांनी मला एवढी शक्ती तरी नक्की दिलेली. एखाद्या माणसाकडे जर पाहिलं ना, तो माणूस कुठे आणि काय हे नजरेतून आपल्याला कळायला जमतंय. का तर माझ्या संतांचं सामर्थ्य. संतांचं सामर्थ्य जर भेटलं ना, संतांचं सामर्थ्य बरं का, संत काही करू शकतात. संत चमत्कार, संत भिंत चालवू शकतात, संत रेड्याला बोलायला शिकवू शकतात. संतांना अशक्य काहीच नाही. आणि असे संत तुम्हाला, मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, ऋषिकेश सांगतो, श्रीकृष्ण परम सांगतो, मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, पण संत चालते बोलते ब्रह्म आहेत बरं का. हे चालते बोलते ब्रह्म आपल्याला भेटलेले आहेत. हे चालत्या बोलत्या ब्रह्मांच्या सोबत आपण राहतोय. आपलं खूप मोठं भाग्य आहे हो. श्रीमंत मालिका भेटली, श्रीमंत संप्रदाय भेटला. एक वाक्य बोलायचं होतं पुढे मला, पण तरी पण त्यातल्या जास्त श्रीमंत आपण आहेत. ज्याला कळायचं ते कळून जायला आपोआप. सगळ्यात जास्त श्रीमंत आपण आहेत. मालिकेमध्ये पण श्रीमंत आपण आहेत. बाकीच्या विषयांना हात घालायचा मला अधिकार पण नाही, मी बोलणार पण नाही त्या विषयावरती. बाबा डुंबरे काकींचं एक वाक्य आहे, आणि मला ते खास म्हणावं असं वाटतं की आपल्याला जे भेटलंय ना, आपल्याला जगाच्या बाजारात आपल्याला पण नाही भेटणार. हे डुंबरे काकींचं काय वाक्य आहे. आणि हे वाक्य जर मला कळत नसेल तर काकी म्हणतात नर्मदेचे गोटे आहेत. मी नाही बोलत बरं काही, माझी लायकी पण नाही बोलायची. असे संत मला भेटले. अशा संतांच्या सोबत जर मी राहिलो, संतांनी दिलेल्या वचनावर मी चाललो, तर मला अविनाशी तत्वात असणाऱ्या, अविनाशी तत्वामध्ये रममान झालेला अविनाशी तत्व जे आहे, त्या अविनाशी परमात्म्याची मला ओळख प्राप्त होईल. पण नुसती ओळख जरी प्राप्त झाली, एक देव करून घेतला, त्याच्याजवळ सुख नाही, सगळी माया आहे, त्याच्याजवळ सगळं दुःख आहे, पण अविनाशी परमात्मा मला भेटला. पण अविनाशी परमात्मा जर भेटलाय, एक
थोडक्यात जर सांगायचं म्हणजे माझं उदाहरण सांगतो की अमावस्येची रात्र असेल आणि कुठेतरी सूर्योदयाच्या वेळेस कुठेतरी सूर्योदयाच्या वेळेस लाली असते ना, तर अरुण म्हणतात, ती लाली कुठेतरी माझ्या संतांनी मग थोडक्यात त्या परमात्म्याची थोडीशी काहीतरी चाहूल मला दाखवून दिलेली आहे, पण त्याच्यावरच मी खुश होऊन चालणार नाही. बाबा अहंकार निशी घन दाट, बाबा अहंकार निशी घन दाट, गुरु वचने फुटली पहाट, गुरु वचने फुटली पहाट, भक्ती भेटले वरवंत, माता भक्ती भेटली वरवंत, तिले मार्ग दाखिला चोखडा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा, तिले मार्ग दाखिला चोखडा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा. माझ्या संतांनी गडद अमावस्या रात्रीमध्ये म्हणजे गडद अशा देहंकाराच्या रात्रीमध्ये माझ्या संतांनी यावं आणि कुठं तरी मला तसं पाहायला गेलं ना, तसं जर पाहायला गेलं ना, तो काजो पण न दाखवलेला बरं का, ती वस्तूच मला करून टाकलेली आहे, पण माझ्या बुद्धीचा तो निश्चय होत नाही. माझे संत मला काय फक्त कुठंतरी एखादं चॉकलेट दाखवलं असं पण नाही म्हणणार मी, कारण माझ्या संतांनी मी जे होतो मला सांगितलंय, केलं नाही. मी जे आहे ना ते माझ्या संतांनी मला सांगून दिलंय फक्त. त्याला ना तो म्हणता वाढवणे आपली भक्ती, माझे ज्ञान दिले माझ्या हाती, आपणच ज्ञान स्वरूप आहे. माझ्या संतांनी काय केलं, गडद अमावस्येच्या देहंकार रूपी रात्रीमध्ये आले आणि कुठेतरी सूर्योदयाच्या वेळी पहाटेच्या अगोदर जी लाली असते, बाबा अहंकार निशी घन दाट, पण गुरु वचने जे गुरुचरणे नाही जाऊ द्या, ओवी नाही आठवत मला, नाथबाबांची ओवी आठवत होती. विठ्ठल विठ्ठल, माझ्या संतांनी मला तरी वचन दिलेलं आहे, वेद वचन वेद वाक्य जे दिलेलं आहे, जे मला परमात्म्याला वश्य करण्याचं, तू परमात्माच आहे हे सांगण्याचे वचन केलेलं आहे नाही, त्याचं अनुसंधान, त्याचं सतत मला स्मरण असणं हे गरजेचं आहे. असं जर केलं तर अविनाशी परमात्म्याची मला थोडक्यात गावच्या भाषेत थोडी झलक दाखवली अविनाशी परमात्म्याची, हे अविनाशी परमात्म्याची झलक दाखवली, पण त्याच्यात मी जर रमलो उपयोग नाही. चक्रबाबांचं एक वाक्य, अष्टसात्विक भावाशिवाय परमार्थ नाही, अष्टसात्विक भाव म्हणजेच परमार्थ नाही. हे अविनाशी परमात्म्याला वश्य करून, अविनाशी परमात्म्याची ओळख प्राप्त करून, पण त्याचा निश्चय कधी होणार माझा, जर सतत गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया भेदन. माझ्या संतांनी मला जे वचन दिलंय, संतांनी जे मला वाक्य सांगितलेलं आहे, माझ्या संतांनी अविनाशी परमात्म्याची ओळख प्राप्त करून देण्याचे जे शब्द आहेत, त्याचं सतत मी जर अनुसंधान, सतत स्मरण जर करत असलो, तर मग तो अविनाशी परमात्मा ज्याची ओळख मला करून दिली, तो परमात्मा आणि मीच आहे हे 100% तरी देह जावं अथवा राहू. माऊलींची ओवी आहे, वेळ कमी माझ्याकडं. असा विश्वास झाला पाहिजे, विश्वास दळमळीत नाही झाला पाहिजे, असा निश्चय झाला पाहिजे. आणि कशावर होणार आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अविनाशी कारी आपुले आयसे, अविनाशी कारी आपुले आयसे, अविनाशी आपुले आयसे, अविनाशी कारी आपुले, अविनाशी कारी
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ताडेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ताडेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ताडेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ताडेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अभंगाकडे जर पाहिलं ना, माहित नाही मी कुणाला काय वाटलंय काय नाही, कारण माझे पूर्ण आज एक देव करून घेतला सुख होणार, तो देव करून नाही घेतला तर दुःखच होणार. देवाची ओळख प्राप्त करून घेतली तर माया नाही हे कळणार, देवाची ओळख नाही प्राप्त घेतली की मायाला बळी 100% पडणार. आपला एक देव करून जर घेतला तर अविनाशी देव कोणता आहे ते कळणार आहे. अविनाशी देव कोणताही कळलं काय होणार, त्या देवातून आपल्यात भेद राहणार नाही. आणि असं जर झालं तर शेवटी सांगतात तुका म्हणे का संत मूर्ती रूपाने संत नावाने संत उरून गेले हो. संत उरले नावाने उरले. 84 लक्ष ते काय सांगायची गरज नाही, ते 84 लक्ष नंतर मनुष्य जन्म भेटतो असं होतं तसं होतं. संत
आज ज्ञानाने संत संत रूपाने चैतन्याने आपण सगळं आठवतो. त्यात नवल नाही असं माझी लायकी नाही म्हणायची, परंतु संतांनी जर अंगीकार केला, रेड्याची कीर्ती शेवटपर्यंत राहते. अहिल्याला पण शेवटपर्यंत लोकांनी ओळखलं, भिंतीला पण ओळखलं. म्हणजे संतांनी जर अंगीकार जर केला, मरण तर संपून जातं. मला एक आज जगामध्ये श्रीमंत महाराष्ट्र भारतामध्ये मला वाटतं अंबानी असतील. मग अंबानींच्या अगोदर आतापर्यंत कोणी श्रीमंत होऊन गेलं नसेलच का? होऊन गेले असणार ना 100%. पण ते थोड्या दिवसापुरते आपण त्यांना लक्षात ठेवतो किंवा ओळखतो. पण संतांनी आळ्याला जर आले उतरला, आमच्या जुन्नर तालुक्यात आळेपाटाला बघा, रेड्याची समाधी आहे. आपलं काय, रेड्याला ओळखतात लोक, रेड्याच्या पाया पडतात आणि त्याच रेड्याला मी इंजेक्शन देतो. संतांची ज्याच्यावर दृष्टी पडली, मरण तर 100% संपणार. माता शबरीला सगळे ओळखतात, माता अहिल्याला ओळखतात, प्रभू रामचंद्राला ओळखतात, पण वानरांना सुद्धा कोणी विसरत नाही, त्यांचं नाव अजूनही काढतात. संतांनी आपला अंगीकार जर केला, 84 लक्ष योनीचं मरण, 84 लक्ष योनीचा फेरा संपून कीर्ती रूपाने प्रसिद्धीच्या मागे जर गेलं, तर थोड्या दिवसापुरतं एखादं नवीन गाणं जर लॉन्च झालं, तर ती काय महिनाभर 2 महिने आपल्या ओठावरती नाचते, ती झाली प्रसिद्धी. पण प्रसिद्धीच्या मागे न जाता संतांच्या कीर्तीच्या मागे जर गेलं, म्हणजे सांगायचं काय, संतांनी दिलेल्या मार्गावर जर गेलो, तर कीर्ती रूपाने आजही आम्ही उरू शकतो. वेळ झालेली बघा, झालेली सेवा. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे असं की अभंग उपदेशपर होता, उपदेश करण्याची माझी योग्यता नाही, परंतु संतांनी सांगितलं की असा असा अभंग निवड आणि याच्यावर बोलायचा प्रयत्न कर. निश्चितच त्यांना माहीत असेल मी कुठे कुठे नाही. गडबड झाली मला माहिती आहे, इकडचं तिकडं तिकडचं इकडं झाले, पण मलाच असं कळलं नाही का की खरं काय झालं. असो प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती, काही चुकलं असेल, काही चांगलं वाटलं असेल ना, पहिली गोष्ट ते माझ्या संतांचं. काही चुकलं असेल, काही गडबड झाली असेल ना, ते पण माझ्या संतांचं, माझ्याकडे काय नाही. हे मदचिस्तव झाले परी ऐसे जेने जाणीतले, आणि ऐसे जेने नाही जाणीतले ते गुत्त लागा. कीर्तन मी केलेलंच नाहीये, हे मला एवढं तरी पक्क माहिती आहे की कीर्तन मी केलेलं नाहीये, हे पक्क माहिती. बाकीचं जास्त माहीत असेल नाही माहीत नाही, पण कीर्तन मी केलं नाही मला पक्क माहिती आहे. तोडक्या मोडक्या भाषेत अल्पशा बुद्धीमध्ये थोडी गडबड इकडची तिकडची होऊन सांगण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं वाटतं असेल तर माझ्या श्रीगुरूंचं, काही चुका असेल तर माझ्या पदरात घाला. गणेश जयंतीच्या गणपती बाप्पाच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं तुकोबरायांचा उपदेशपर प्रकरणाचा अभंग घेतला होता. झालेल्या सेवा हृदय सत्पुरुषाची आनंद श्रीपद बाबा रामदास बाबा. विचार केला होता बाबा की पुढे बसणारे सगळे चकोर आहेत, इथं वाढायला राजहंस तरी पाहिजे, पण माहित नाही आता दूध वाढले का पाणी वाढले. असो, झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी, माझ्या श्रीगुरूंच्या चरणी. बाबा एक वाक्य बोलायचे, मग घेतो. एक वाक्य सगळ्यांनी, म्हणजे हे माझं विचार केला गोष्टीचा मी काकी, आणि सगळ्यांना विचार करावा. मला वाटतं की जेवढी माझ्या श्रीगुरूंची, जेवढी माझ्या संतांची मला घडवण्यासाठी खटपट आहे ना, तेवढीच खटपट माझ्या सगळ्या गुरुबंधूंची. अशा माझ्या संतांनी माझे गुरुबंधू मला भेटवलेत, असे सवंगडे मला भेटलेत. त्याच्या माझ्या सवंगडांमध्ये, माझ्या गुरुबंधूंमध्ये, माझ्या गुरुमध्ये फरक नाही, कारण माझे श्रीगुरू माझ्यासाठी जे करतात तेच माझे सवंगडी सगळे माझ्यासाठी करतात. आतापर्यंत बाबांनी ज्या गोष्टी शिकवल्या, पण त्या कशा किती कुठपर्यंत आहे, माझ्या सगळ्या सवंगड्यांनी अगदी लहानापासून तो मोठ्यापर्यंत सगळ्यांनी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, आणि या सगळ्यांच्या कृपा सामर्थ्याने आज इथे तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा तुमच्या सर्वांना समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, आ बोलिले पुरे वाकुळे करा क्षमा परत महाराज तुम्ही
तुकाराम तुकाराम